भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचम खंड भाग तिसरा भिक्खूंची कर्तव्ये त्यामधील पाठ पहिला भिक्खूंची नवदीक्षितां संबंधी कर्तव्ये भिक्खूंची नवदीक्षितां संबंधी कर्तव्ये यश आणि त्यांच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यांपैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. त्यांना संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षण मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागेल. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले. धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी मानवजातीच्या अनुकंपेत देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी, म्हणजे अनुकंपेत म्हणजे करुणेपोटी करुणा निर्माण करून मानवजातीच्या अनुकंपेत देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. म्हणजे भगवंत म्हणतात तर तुम्ही या मानवांवर करुणा करा, देवांवर आणि मानवांवर करुणा करा. म्हणजे भगवंत भिक्खू संघाला हे दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तुम्ही यांना दुःखातून मुक्त करा, यांच्या सुखासाठी तुम्ही आणि कल्याणासाठी फिरत राहा, यांना तो मार्ग सांगा असं भगवंतांनी त्यांना सांगितलेलं आहे. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणेच तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे
तो धम्म शिकवा, पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी वास करीत आहे आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपल्याला आपापल्या त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. पहा भगवंतांनी काय काय सांगून गेले. म्हणजे बा कोण कसं प्रभावित होईल, कारण सर्वांचं कल्याण करायचं आहे. कारण धम्माशिवाय दुसरा पर्याय नाही बा लोकांना. सर्वांचं कल्याण करायचं आहे, मंगल करायचं आहे. त्यांना बा आपापल्या मतानुसार प्रभावित करा. तुम्ही त्याला कसं धम्मात आणू शकता, कारण कल्याण करायचं आहे. मग तो जे मार्गी अलग अलग लागलेले आहेत, भ्रमित झालेले आहेत, दुःखाच्या मार्गात आहेत आणि चुकीच्या मार्गी लागलेले आहेत, त्यांना ज्या ज्याप्रमाणे तुम्हाला प्रभावित करता येईल त्या त्याप्रमाणे त्यांना प्रभावित करून आणि आपल्या धम्मामध्ये तुम्ही त्यांना आणा. आपल्याला आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा म्हणते भगवंत. म्हणजे त्यांना आणा. कसं तुम्ही त्याला प्रभावित करून इकडे आणू शकता, तुम्ही आणा धम्मामध्ये. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रज्ञा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, घास लागते ना शेतामध्ये, आहे की बिघडते. प्रज्ञा द्वेषामुळे बिघडते. प्रज्ञाने म्हटलं प्रजा होय. प्रजा द्वेषामुळे बिघडते. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते. प्रजा म्हणजे लोक, द्वेष तयार झाला मनात त्यांना बिघडते बा, असं म्हटलेलं आहे. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेततणाने बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेततणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. म्हणजे विविध प्रकारे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे भगवंतांनी. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्म प्रचारार्थ सर्व देशात गेले. धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. म्हणजे अधिक काय करणं आवश्यक आहे बा, अधिक काय काय करायला पाहिजे धम्म परिवर्तनासाठी, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबद्दल भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. प्रशिक्षित केलं, त्याला प्रशिक्षण केलं. सगळ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना भगवंतांनी प्रचार प्रसार करायला पाठवलं. त्यानंतर 2 धम्म दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. काय म्हटलं भगवंतांनी? धम्म दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. आतापर्यंत जर केलं असतं तर किती पुरा जग झालं असतं कामी.
नाही नाही म्हटलं भगवंतांनी, आदेश दिलेला आहे, सांगितलेलं आहे का धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही म्हटलं आहे भगवंतांनी. एकदा, बाकी इतर धर्मात सगळं धम्मदीक्षा चमत्कारानेच करतात, पण एकमेव भगवानचा धम्म असा आहे का त्याच्यामध्ये चमत्कार दाखवले जात नाही. तुमच्या हे पहा, वाचा, समजून घ्या आणि पटत असेल तर या, जबरदस्ती नाही. धम्माला तुमची गरज नाही आहे, तुम्हाला धम्माची गरज आहे. धम्म तर परिपूर्ण आहे, तो माणसाला धम्माची गरज आहे, धम्माला माणसांची गरज नाही आहे. धम्म का अज्ञानी थोडी आहे, धम्म धम्म आहे, तो परिपूर्ण आहे. माणसाला धम्माची गरज आहे आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे संघाला का बा तुम्ही हा धम्म सगळ्या करुणा करून, अनुकंपा करून सगळ्यांना वाटा, त्यांना सांगा धम्माचा मार्ग, कारण त्यांचंही कल्याण झालं पाहिजे आणि मंगल झालं पाहिजे. म्हणून धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भग्गव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे. म्हणून ते त्या उद्यानात गेले. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भग्गव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे, मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे का? लिच्छवी कुळातील सुनखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भग्गव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे, आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखत, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? सुनखताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय? भगवंत, मी आपणाला गुरु मानतो. सुनखत म्हणाला, नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही अशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून दाखवित नाही. सुनखता, मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन, तू माझा शिष्य हो? नाही भगवान. किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्ती पलीकडच्या अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईल? नाही भगवान. जर
मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस, तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो. हा त्याचा उद्देश नाही काय? अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावोत, तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो, पालन करतो, तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. परंतु भगवान सुनक्कत मला सारखा म्हणत राहिला, वस्तू जातीचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत. अरे सुनक्कता, मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तू जाताचा प्रारंभ स्पष्ट करीन? नाही भगवान. किंवा तू असे कधी तरी म्हणाला होतास काय की वस्तू जातीचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवितील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाहीस आणि मीही असे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखांचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो, माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो, त्याचा हेतू वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. वस्तू जाताचा आरंभ कसा झाला हे शिकवितो. म्हणजे वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. वस्तू जाताचा आरंभ कसा झाला हे शिकवितो. अगर न शिकवो, वस्तू जाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो, अगर न शिकवो, दुःख निराशासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात. म्हणजे प्रारंभ आणि आरंभ वस्तू जाताचा कसा झाला बा हे मी शिकवो किंवा न शिकवो, पण म्हणते मनुष्याच्या दुःखाचा निराश कसा करता येईल, त्या दुःखाला नष्ट कसा करता येईल हे मी मात्र शिकवितो. मग सुनक्खत वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभ रहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे? सुनक्खता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. सुनक्खता, वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. सुनक्खता, मी तुला असे सांगतो की काही लोक तुझं संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनक्खताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. सुनक्खता, मी तुला असे सांगतो की काही लोक तुझं संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील सुनक्खताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत,
म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. भगवान अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखताला मी बोललो. भगवान अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुनखताला मी बोललो. तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुनखताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे. त्यात दैवी असे काही नाही. सुनखत अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही. म्हणजे भगवंतांनी चमत्कार वगैरे नाही दाखवला असता तर लय लोक जुळले असते. पण भगवंतांना काही 100 लोकांची ढीक झाल्यापेक्षा, म्हणजे हजारो लाखो लोकांची ढीकपेक्षा खऱ्या मार्गानं जुळलेले 100 लोक बरे. म्हणजे हा धम्मबा ज्या लोकांच्या बुद्धीला पटेल, सत्संग बुद्धीला पटेल, तर्क विज्ञान आणि चिंतनातून जो याकडे वळेल तोच काही कायमस्वरूपी टिकून राहू शकतो असं भगवंताला वाटलं. म्हणून त्यांनी काही चमत्कार करणारा कसा असते, इकडला चमत्कार सरला का दुसऱ्याकडे जाते, तिकडला सरला का तिसऱ्याकडे जाते, तिकडला सरला का चौथ्याकडे जाते. अनेक असे मग चमत्कार दाखवणे असतात. अभी बोलते वो बूढ़े हो गए, अभी चमत्कार बता दे नहीं, अभी इधर चलो, इकडं सरलं का मग इकडं चला. ते असे इकडे तिकडे उड्या मारत राहतात जे लोक भ्रमित असतात. पण भगवंताकडे जुळणारे लोक एक वेळा त्यांना जुळले का मग ते तुटत नाही. आणि म्हणून कानी हा धम्म जो आहे हा अभ्यासातून आणि आचरणातून जो इकडं वळतो तोच कानी यामध्ये टिकून राहतो. नाही तर मग लोक मग नशेकडे वळतात, त्या वाईट मार्गाकडे वळतात. तर हे कारणच हे आहे का भगवंताने जे पहिलेच शील दिलेल्या 5 शीलं हेच एवढं सुरुवात इथूनच होते आपलीवाली, हेच एवढे मजबूत आहे. यामध्ये बदलच नाही करता येत, बदल नाही करता त्याच्यामध्ये. ते शील आहे म्हणजे आहे. एखाद्याला म्हटलं हां मी थोडीशी घेतो मग धम्म पाहतो जमते काय तर नाही जमत. नाही मी घेतो नंतर मी धम्माचं पालन करायचा प्रयत्न करतो, नाही जमत ना. पहिले पायरीच ते आहे, शिलाची पायरी ते पहिले पंचशिलाचं पालनच काही मग धम्म समजते. नशेतल्या माणसाला काही धम्म समजत पण नाही आणि त्याला धम्म सांगल्या पण जाऊ शकत नाही, असं ते नियम आहे. आणि म्हणून काही भगवंतांनी चमत्काराला काही धम्मात स्थान दिलेलं नाही. फक्त ते वेगळी कला, ते चमत्कारात स्थान नसणे हाच सगळ्यात मोठा धम्माचा विजय आहे. कारण चमत्कारानं आजकाल सगळेजण ओढू राहिले, पण धम्मामध्ये काही चमत्कार दाखवण्याला स्थान दिलेलं नाही आहे. कारण त्यामुळे माणसं मग अंधश्रद्धेमध्ये जातात आणि मग ते अंधश्रद्धेच्या आहारी जातात, धम्माला विसरून जातात आणि मग त्यांना फक्त ते चमत्कारावर ते विश्वास ठेवतात. आणि म्हणून भगवंतांनी चमत्काराला प्राधान्य दिलेलं नाही. 3 धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. एकदा भगवान राजगृह
आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यांसह त्याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ याची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मताचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबलठ्ठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपला भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त ह्यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरविता येईल प्रश्न केलेला आहे. भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्यांच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही. ही खरी गोष्ट आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे हे ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवजातांसंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागतांसंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणेल, न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही. हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला
विश्वास असतो, आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदय शुद्धीने व्यतीत करीत असतो, किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्याभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, शमन गौतम असत्य भाषण करीत नाही, खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही, तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही, तो इमान राखतो, तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही, निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असेच शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो म्हणेल, शमन गौतमाचे उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्यांच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो. धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो. अंतकरणात साठविण्यासाठी शब्द बोलतो, समुचित उदाहरणे देतो, भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही. किंवा तो म्हणेल, शमन गौतम बीजे किंवा रोप यांना सुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उठणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांबलचक उंच बिछाण्यावर तो कधीही पौडत नाही. सोने रुपे तो कधीही स्वीकारित नाही. बिना शिजविलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. दासदासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही. तो दूताचे अथवा मध्यस्थांचे काम करीत नाही. तो क्रय विक्रय करीत नाही. लाचलुचपत, लाबाडीपणा, लाडी लबाडी यांचा वाममार्ग तो आचरित नाही. तो कोणाला विद्रूप करीत नाही, कोणाचा खून करीत नाही, कोणाला कडी घालून बांधित नाही. वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू हो, तथागतांची प्रशंसा करताना धर्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उंच बढूनही जाता कामा नये. कारण असे घडणे सुद्धा
तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा ते सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे. जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते. हे अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी कसं बा परिस्थितीला हाताळायचं अशा प्रकारे याच्यामध्ये उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. त्यानंतर भिक्खूने धम्म प्रचारासाठी झटले पाहिजे. 4. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. का म्हटलं असं नसतं? का एका वाक्यात एक लाईनमध्ये वाक्य आहे. काऊन म्हटलं असं भगवंताने असं? भिक्खू हो, भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. काऊन भांडते बा? काऊन भांडते? कारण की अज्ञानी आहे म्हणून भांडते ना. भगवंत नाही भांडत, भगवंत परिपूर्ण ज्ञानी आहे. मी जगाशी भांडत नाही पण जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. जो सत्याच्या मार्गी आहे ना तो कोणाशी भांडत नसतो. तो त्याचा उद्देश एकच असतो का बा चांगलं झालं पाहिजे, दुरुस्त झालं पाहिजे. पण सामन्याला समजत नाही ना काय होय कायचं होय काहून होय. म्हणजे वाद घालण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कोणतरी बा चांगला सांगायला आला हे तो स्वीकारत नाही. म्हणून भगवंतांनी हे शब्द मांडलेले आहे का तुम्ही जर बा सत्याचं काम करसाल, धम्माचं काम करसाल तर जग तुमच्याशी भांडण म्हणजे काय काय करण? तुमचा राग करण, द्वेष करण, तुमची निंदा करण, आहे का नाही, तुम्हाला त्रास देईल. तर हे भांडण्यामध्ये ह्या गोष्टी मोडतात. तर म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे, भिक्खू मी जगाशी भांडत नाही परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. जगातील सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. भगवंत आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. म्हणजे श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असेल, ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका, असं भगवंतांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका, असं भगवंत म्हणतात. कारण इथं भगवंतांनी फार भर दिलेला आहे. का दिलं असं? कारण मग ते जर नाही राहिलं तर सगळं वाया चाललं जाईल. वाया जाते मग सगळं, आहे का नाही? मोठं कठीण काम आहे. आणि म्हणून का नाही भगवंतांनी शिलाला फार महत्त्व दिलेलं आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.